नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर. मंडळी, महाराष्ट्रात महापुरानं अक्षरशः थैमान घातलंय. अख्खा मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातले काही भाग पाण्याखाली गेलेत. पण त्याही पेक्षा जास्त इथल्या सरकारची, व्यवस्थेची आणि यंत्रणेची नैतिकता पाण्याखाली गेलीये. निवडणुकीत मिळालेल्या पाशवी बहुमताचा खरा चेहराही याच महापुराने शेतकऱ्यांना दाखवलाय. महापुराची पाहणी करायला मंत्र्यांचे चकचकीत ताफे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतायत. मदतीचे फोटो आणि त्यावर लागलेले गाणेही व्हायरल होत आहेत. पण खरी परिस्थिती वेगळी आहे दोस्तांनो. या आणीबाणीत महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ मुजोरी करतंय. महाराष्ट्राचा महापूर काही पुढाऱ्यांसाठी अक्षरशः इव्हेंट बनलाय. शेतकऱ्यांचं शेतात पिकवलेलं तर सोडाच, पण घरात साठवलेलंही सडलंय. आणि त्या शेतकऱ्यांशी जो काम करतो तुम्ही त्याचीच मारता, असं आपले लाडके अजितदादा बोलतायत. ज्या शेतकऱ्यांचं सगळं काही संपलं, त्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना हेक्टरी किती नुकसान भरपाई देणार, असा प्रश्न आत्मीयतेने विचारला की मुख्यमंत्री त्याला लगेचच राजकारण करू नको रे बाबा असं म्हणत त्याला राजकारणी ठरवतात. आणि पोलीस त्याचा हात धरून त्याला एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखं बाहेर काढतात. बरं, ज्यांचं सगळं काही उद्ध्वस्त झालंय त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री मदतीचा हात देतात. पण त्यांच्या मदतीच्या हातापेक्षा त्यांच्या स्वार्थाचा आणि राजकारणाचा दाढीवाला फोटोच त्यावर मोठा दिसतो. अहो, ज्या राज्याचा आपत्ती व्यवस्थापन मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतो, शेतकऱ्यांनी त्याला मदत मागितल्यावर मी काय खिशात पैसे घेऊन आलोय का असे उत्तर देतो, त्या राज्यात शेतकऱ्यांनी आशेनं पाहावं तरी कोणाकडे, हाच मोठा प्रश्न आहे. मी जे बोलतोय ते आरोप नाहीयेत दोस्तांनो. या चर्चा आहेत, ही कुजबूज आहे असंही मी बोलणार नाहीये. कारण मी जे बोललो ते या महाराष्ट्रात घडलंय, मीडियाच्या प्रतिनिधींसमोर घडलंय. पण याची ना ब्रेकिंग न्यूज झाली, ना यावर कुठली चर्चा झाली. त्यामुळे आणीबाणीच्या काळात शेतकऱ्यांसोबत सरकार कसं मुजोरी करतंय, त्यांच्या जखमांवर कसं पद्धतशीरपणे मीठ चोळतंय, याची पुराव्यानिशी पोलखोल याच व्हिडिओत करणार आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा अथवा नका करू, आज ती विनंती मी तुम्हाला करणार नाही. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मायबाप शेतकऱ्याचं खरं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा. राजकारण करू नको, राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं. जे काम करतात त्याचीच मारा. फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात. राज्यात अभूतपूर्व अशा महापुरानं थैमान घातलंय. लहान सहान लेकरांपासून तर आबाल वृद्ध शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात या महापुरानं पाणी आणलंय. महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही संकट नवीन नाहीये. दात करून पोट भरणारा बळीराजा यातूनही मार्ग काढेलच यात शंका नाही. फक्त गरज होती त्याला धीर देण्याची, त्याची पाठ ठोकतून तू पुन्हा सगळं उभं करू शकतो असं बोलायची. ही जबाबदारीच मायबाप सरकारची असते. पण सरकार याच काळात शेतकऱ्यांची थट्टा करतंय, त्यांना गुन्हेगार ठरवतंय, या महापुराला इव्हेंट समजतंय. या आम्ही का बोलतोय हे समजून घेण्यासाठी या घटना पहा. पहिली घटना आहे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या उजनीची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागाची पाहणी करत होते. एका ठिकाणी उभं राहून ते सर्व शेतकऱ्यांना संबोधित करत असताना त्यावेळी भरत कोळी नावाच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री महोदयांना खालून प्रश्न विचारला. प्रश्न काय होता तर हेक्टरी काय नुकसान भरपाई देणार. या प्रश्नावर मुख्यमंत्री उत्तर देत नाही. शेतकरी पुन्हा पोटतिडकीने प्रश्न विचारतो, हेक्टरी काय नुकसान भरपाई देणार ते अगोदर सांगा. आता मात्र मुख्यमंत्री डिस्टर्ब होतात आणि ते शेतकऱ्याला म्हणतात, ए बाबा राजकारण करू नको रे. त्यानंतर या महाराष्ट्राची पोलीस त्या शेतकऱ्याचा हात धरून त्याला बाहेर काढतात, त्याच्यावर पाळत ठेवतात. या निमित्ताने मला आदरणीय मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की या राज्यात प्रश्न विचारणं गुन्हा आहे का. एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारण करू नको रे बाबा हे उत्तर देणं आणि नंतर तो दारू प्यायला आहे असा पोलिसांनी आरोप करणं, पोलिसांनी मीडिया समोर त्याचा हात धरून त्याला मेडिकलला घेऊन जातोय असं सांगणं, हीच तुमची संवेदनशीलता आहे का. प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकालाच तुम्ही बेवडा ठरवणार आहात का. याच ठिकाणी जर एखादा मोठा तुमच्या साहेबांचा जिगरी, ज्याचं नाव घेण्यावर तुम्ही बंदी लावली, तो बिझनेसमॅन असता तर त्याला हे उत्तर तुम्ही दिलं असतं का. मुख्यमंत्री साहेब, शेम ऑन यू. आता आपल्या लाडक्या अजितदादांची ही दुसरी घटना पहा. दादा सकाळी 6 वाजल्यापासून पूरग्रस्त भागांची पाहणी करत होते. धाराशिव जिल्ह्यात पाहणी करत असताना दादांना पुन्हा एका शेतकऱ्यावर राग आला. त्यांचं झालं असं की इथेही एका शेतकऱ्याने अजितदादांना चालू भाषणात प्रश्न विचारला. मग काय, तुम्हाला तर माहिती आहे दादांना किती राग येत होते. दादा एका महिला IPS अधिकाऱ्याला सोडत नाहीत तर या शेतकऱ्याला कसं सोडतील. दादा लगेच शेतकऱ्याला म्हणतात, हे याला द्या रे मुख्यमंत्री पद.
अहो दादा, जे मुख्यमंत्री पद इतका आटापिटा करून तुम्हाला मिळालं नाही, ते त्या गरीब शेतकऱ्याला कसं मिळेल बरं? बरं दादा, इतक्यावरच थांबत नाही. शेतकऱ्यांना सांगतात की मी सकाळी 6 पासून फिरतोय, अजून दुसरीकडे जायचंय, आणि जो काम करतो तुम्ही त्याचीच मारता. इतकंच काय, तर दादा कर्जमाफीवरही स्पष्ट बोलले, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणत कर्जमाफी होणार नाही, असं दादांनी अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना सांगून टाकलं. आता तुम्हीच सांगा दादा, शेतकऱ्यांना धीर द्यायला गेले होते की मुजोरी करायला गेले होते? बरं, मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, उपमुख्यमंत्र्यांचं ऐकलं, आता राज्यातल्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांचा कारनामा आहे का? धाराशिव जिल्ह्यातील चिंचपूर ढगे गावातली ही घटना. या गावात जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पूरग्रस्त भागाची पाहणी करायला जातात. पाहणीसाठी गेल्यानंतर महाजन सोयीस्कर ठिकाणी उभे राहून पाहणी करतात. ते चिखलात जात नाहीत. शेतकरी त्यांना जीव तोडून सांगतात, अजून आतमध्ये चला, तिकडे येऊन पाहणी करा, तिकडे जास्त नुकसान झालंय. पण महाजन तिथून माघारी फिरण्याच्या तयारीत असतात. तितक्यात एक शेतकरी त्यांना म्हणतो की मदत करा साहेब. तर श्री गिरीश महाजन शेतकऱ्याला काय म्हणतात की मी काय खिशात पैसे घेऊन आलोय का? हे तेच गिरीश महाजन आहेत मित्रांनो, ज्यांना इतर पक्षातल्या नेत्यांवर अन्याय होताना पाहावत नाही, आणि म्हणून त्या अन्यायग्रस्त नेत्यांना हे थेट स्वतःच्या पक्षात आणतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात. मग या संवेदनशील गिरीश महाजनांना शेतकऱ्यांवर निसर्गाने केलेला हा अन्याय कसा पाहावा गेला बरं? मित्रांनो, चौथी घटना आहे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातली. पूरग्रस्त भागांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मदत पाठवली. इतर लोक पाहणी करतायत, मदत करू असं आश्वासन देऊन जात आहेत, पण या सर्वात एकनाथ शिंदे थेट मदत पाठवत आहेत. हे ऐकून शेतकऱ्यांना जरा दिलासा मिळाला. पण जेव्हा ती मदत आली, तेव्हा त्या गाडीवर मागे, पुढे, आजूला, बाजूला, खाली, वर फक्त आणि फक्त शिंदेंचेच फोटो होते. मदतीच्या प्रत्येक पॅकेटवर शिंदेंचा आणि प्रताप सरनाईकांचा फोटो होता. म्हणजे शिंदेंनी मदत पाठवली मुठभर आणि त्या मदतीची जाहिरात केली ताटभर. पण स्वाभिमानी शेतकऱ्यांनी शिंदे साहेबांची ती मदत नाकारली. गावात आलेल्या टेम्पोला तसंच माघारी फिरवलं. स्वाभिमानी शेतकऱ्यांनी शिंदेच्या जाहिरातबाजीला नाकारलं आणि मदतीची गाडी पुन्हा माघारी फिरवली. प्रचंड बहुमताचा परिणाम काय असतो महाराष्ट्रानं या निमित्तानं पाहिलं. या काळात शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याच्या मदतीसाठी आपण धावलं पाहिजे. आपण आपापल्या परीने मदत केली पाहिजे. कोणी आर्थिक मदत करू शकतो, कोणी वैद्यकीय मदत करू शकतो, कोणी घटनास्थळी दाखल होऊन आपापल्या परीने जे शक्य होईल ती मदत करू शकतो. मदतीचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येकाला आपापली भूमिका ठाऊक आहे. मी या भूमिकेत येऊन तिथली सत्यता मांडून माझं कर्तव्य पार पाडू शकतो. माझ्यासारखे अनेक लोक आहेत. त्या प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या या अवस्थेवर इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे. इथल्या राजकारण्यांचा, सत्ताधाऱ्यांचा मुजोरपणा राज्यासमोर उघड केला पाहिजे. हे तुमचं माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडण्यात आपण कुठेही कमी पडू नये, कारण आज ही परिस्थिती त्यांच्यावर आहे, उद्या तुमच्या आणि माझ्यावर असू शकते. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येकानं बोललं पाहिजे. बाकी जो शांत आहे, जो तटस्थ आहे, त्याच्यासाठी कवी दिनकरांच्या 2 ओळी मांडतो आणि थांबतो. दिनकर म्हणतात कि समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याध, जो तटस्थ है समय लिखेगा उनके भी अपराध. धन्यवाद.